धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या दुकानात तोबा गर्दी बघायला मिळाली। पारंपरिक पद्धतीनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं। त्यामुळे बाजारपेठेमध्ये दिवसभर उत्साहाचं वातावरण होतं। खरं तर सोन्याचे आणि चांदीचे भाव हे 1 लाखाच्या पार गेलेले आहेत। त्यामुळे यावेळेला जरा सराफात व्यावसायिकांना सुद्धा धास्ती होती की मुहूर्तावर खरंच सोनं किंवा चांदी घेतली जाईल का। पण धनत्रयोदशीच्या दिवशी 5000 रुपयांनी सोन्याचे भाव कमी आले तर लगेचच बाजारपेठेमध्ये गर्दी बघायला मिळाली। जळगावमधली ही दृश्य आहे। ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये दिवसभर ही अशीच रेलचेल होते। आता आपण बघितलं सोन्यामध्ये आज सोन्याचा भाव टॅक्सेस पकडून 1,32,000 रुपये आणि चांदीचा भाव 1,75,000 रुपये। तर सोन्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट ज्याही लोकांनी केलेली आहे 1 वर्षात म्हणा 5 वर्षात म्हणा तर त्यांचा फायदाच झालेला आहे। म्हणून आता सध्या ग्राहकांचा सोन्याकडे बघवायचा दृष्टिकोन जे आहे ते इन्व्हेस्टमेंट पर्पज खूप झालेलं आहे। मागच्या वर्षी जो सोन्याचा भाव होता तो साधारण 80,000 पर्यंत होता। तोच भाव यावर्षी अगदी जास्त प्रमाणात वाढून 1,31 पर्यंत गेलेला आहे GST धरून। सो नक्कीच तो सर्वसामान्यांना परवडणारा नाहीये आणि खास करून महिला धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला सोनं खरेदी करत असतात। आम्हीही दरवर्षी सोनं खरेदी करतो, पण यावर्षी भाव मागच्या वर्षीपेक्षा खूपच जास्त वाढलेले आहेत आणि सर्वसामान्यांना न परवडणारच आहे ते। दिवाळी निमित्त लोक घरोघरी मिठाई वाटण्याची तयारी करत असताना जयपूरमधील एका दुकानाने एक अनोखी मिठाई आणली आहे, ज्याच्यावर सोन्याचा मुलामा लावण्यात आलाय। जयपूरच्या प्रसिद्ध त्योहार या मिठाईच्या दुकानाने गोल्ड सिरीज ही एक अनोखी ऑफर सादर केली। या दुकानातील सगळ्यात महागडी मिठाई स्वर्ण प्रसादम अशी आहे, ज्याची किंमत आहे प्रति किलो 1,10,000 रुपये। तुम्ही बरोबर ऐकताय, या प्रसादाची किंमत आहे, ज्याचं नावच स्वर्ण प्रसादम आहे, त्याची किंमत आहे प्रति किलो 1,10,000 रुपये। कोल्हापूर हायकर्सच्या वतीने सलग 13व्या वर्षी पन्हाळगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला। पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि सज्जाकोठी परिसर हजारो दिव्यांनी उजळून निघाला। यावेळी शिवकालीन मर्दानी खेळ आणि तलवारबाजीचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। तलवारींचा झंकार, ढोल ताशाचा गजर, चहूबाजूंनी लखलखते दिवे, यामुळे पन्हाळगडावरील वातावरण मंत्रमुग्ध करणारं होतं।